नमस्कार. आज आपण वाचतोय आपली पहिली मराठी बुक उर्मिला, एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास. लेखक आहेत समर. हे सत्य आहे, मलाही मान्य आहे, पण विवाह सीतेचा होणार होता. स्वयंवर सीतेचे होते, उर्मिलेचे नव्हे. जीवनात एकदाच घडणारा हा प्रसंग असा घाईत घडणार आहे का? सगळ्यांचे लक्ष सीतेकडे असताना उर्मिलेचा विवाह का व्हावा? उर्मिलेचेही स्वयंवर रचता येईल. तिलाही तिच्या आवडीचा वर निवडण्याचा अधिकार आहे. अधिकार सर्व स्त्रियांना असावा, पण अनायासे लक्ष्मण मिथिलेतच आहेत, तर इतर पुरुषांचा विचार करण्याची काय आवश्यकता? महाराज जनकांनाही लक्ष्मण उर्मिलेसाठी योग्य वाटतो. आता निर्णय उर्मिलेनेच घ्यायचा आहे. इतकं बोलून संधी बोलायची थांबली. झुडूक आणि संधी आता उर्मिलेच्या विचारमग्न चेहऱ्याकडे बघत तिच्या बोलण्याची वाट बघत होत्या. उर्मिला निश्चयपूर्वक म्हणाली, निर्णय घेण्याचा प्रश्नच येत नाही, कारण मी तातश्रींसमोर त्यांचा निर्णय स्वीकारला आहे. माझा विवाह होणे निश्चित असल्याने आता वेगळी मीमांसा करून उपयोग नाही. एखादी गंभीर समस्या असती तर आपण गांभीर्याने विचार केला असता, पण दशरथ नंदन लक्ष्मणांमध्ये अवगुण आहे असे मला आपल्यापैकी कुणाच्याही कानी पडलेले नाही. झुडूकचा तर्क योग्य असला तरी या प्रसंगी तो अनावश्यक आहे. संधीने जी सकारात्मक भूमिका मांडली आहे तिचाच विचार करायला हवा. तुम्ही दोघींनी आता वाद घालण्यापेक्षा अयोध्येला प्रस्थान करण्याची तयारी करायला हवी. तुम्हाला इथे ठेवून मी अयोध्येला मुळीच जाणार नाही. उर्मिलेचा निश्चय ऐकून संधी आनंदली. झुडूकला आता प्रतिवाद करणे शक्य नव्हते. तसा तिचा उर्मिलेच्या विवाहाला विरोध होता असेही काही नव्हते. उर्मिलेवर कोणतीही गोष्ट लादली जाऊ नये एवढेच तिला वाटत होते. उर्मिलेचा निर्णय ऐकून झुडूकनेही चेहऱ्यावरचा तटस्थ भाव बदलून स्मित केले व ती म्हणाली, माझी एक अट आहे बरं का. अट? होय, अट. तुझा विवाह एका राजकुमाराशी होणार आहे. त्यानंतर तुझ्यासोबत आम्हीही अयोध्येला येणार आहोत. पण माझ्या विवाहाचे काय? अयोध्येत गेल्यानंतर माझ्यासाठी उत्तम वर शोधण्याचे काम तू करायचेस. ही अट मान्य असेल तरच मी अयोध्येत येईल. अगदी मान्य. आपण हे स्वप्न बघत आहोत, पण ते सत्यात उतरण्यासाठी महाराज दशरथांनी अनुमती द्यायला हवी. त्यांनी महाराज जनकांचा प्रस्ताव स्वीकारायला हवा, तरच विवाह होईल. संधीच्या मनातली धाकधूक वाढली. ती उर्मिलेसोबत अयोध्येत जाण्यास तूर्तपणे पूर्ण तयार झालेली होती. ते का बरं नाही म्हणतील? या उर्मिलेकडे पहा. हा चेहरा शृंगाराविनाच इतका सुंदर दिसत आहे, तर शृंगारल्यावर किती सुंदर दिसेल. अशा रमणीला ते का नाकारतील? कुळाची समस्या असल्याशिवाय महाराज दशरथही लक्ष्मणाच्या विवाहाचा प्रस्ताव नाकारणार नाहीत. इथे कुळाची समस्याही नाही, झुडूक म्हणाली. तरीही इतक्यात विवाहाबाबत विचार करायला नको. त्यांचा निर्णय समजला की मग बघू. उर्मिलेच्या मनातही धाकधूक सुरू झाली. बघू काय? त्यांचा निर्णय समजला की लगेच विवाहाची तयारी करायला हवी. ते काही इथे 2-4 मास राहणार नाहीत. स्वयंवरावर लगेच विवाह होतो. तुमचा विवाह एकाच मंडपात होणार असेल तर तुला विवाहाबाबत विचार करायलाही वेळ मिळणार नाही. तिकडे महाराज दशरथांनी निर्णय घेतला की इकडे आपण शृंगार सुरू केलाच समज. झुडूकच्या बोलण्यात आता उत्साह जाणवत होता. संधीचा आनंद तर गगनात मावत नव्हता. उर्मिले, हाच तर तारुण्याचा गाभा आहे. तू आज कळी आहेस, पण उद्या पतीचा स्पर्श होताच तुझे फूल होईल. तू बहरशील. तुझ्या तारुण्याची सार्थकता तुला जाणवेल. या दिवशी तुम्ही आलात हे किती बरं झालं. झुडूक तरी अधूनमधून येत होती, पण संधी, तू कुठे गेली होतीस? माझ्या विवाहाची वार्ता कळताच तू माझ्याकडे येशील असंही मला वाटलं नव्हतं, उर्मिलेने सांगितलं. अशा वेळी आले नाही तर माझा काय उपयोग? तुझा विवाह होताना मी तुझ्यासोबत नसणे अशक्य आहे. आता मी तुझ्यासोबतच राहणार आहे. जराशी सवड लाभली की मी तुला भेटेल. शेवटी आपण राजकुमाराशी विवाह करणार आहात. तुमचा दिनक्रम बदलेल. त्या व्यस्त दिनक्रमात निवांत क्षण असला की मी लगेच तुझ्याकडे येईल, संधी म्हणाली. मी तर तुझ्या आसपासच असेल. तुला दासीचीही गरज नाही. माझ्यासोबत असण्याचा लाभ बघ.
तुला अयोध्येलाच नाही तर संपूर्ण भारतवर्षात घडणाऱ्या महत्त्वाच्या घटना लगेच कळतील. अयोध्येत गेल्यावर मी सुद्धा परिचितांचे वर्तुळ वाढवेन. अनेक नव्या व्यक्तींची ओळख होईल. राजकुमारी उर्मिलेची सखी म्हटल्यावर मला कोण अडवणार? जुडुकने आनंदाच्या भरात जागच्या जागी उडी मारत टाळी वाजविली. ताई आणि तुम्ही दोघी माझ्यासोबत असणार आहात या विचारानेच माझे मन शांत होत आहे. अनोळखी प्रदेशात जाण्याची भीती कमी होऊन एक रोमांचक प्रवास करण्याची उत्सुकता वाढली आहे. परमेश्वरा, या मंगल प्रसंगी कोणतेही विघ्न नको, हीच माझी प्रार्थना. उर्मिलेने डोळे मिटून परमेश्वराचे स्मरण केले. नुकतेच मिथिलेत दाखल झालेले राजा दशरथ आणि महर्षी वशिष्ठ हे मिथिला नरेश राजा जनक, सांकाश्य नरेश राजा कुशध्वज, महर्षी विश्वामित्र आणि पुरोहित शतानंदासह राजप्रासादातील एका विशेष दालनात आसनस्थ झाले. उत्तर भारतातील या सर्व महत्त्वाच्या व्यक्ती एकाच दालनात जमल्या होत्या. जनकांनी आणि कुशध्वजांनी पाहुण्यांचा यथोचित आदर सत्कार केला. दोन्ही वधूपितांच्या मनात राजा दशरथांचे विचार जाणून घेण्याची उत्सुकता होती. श्रीरामांनी प्रत्यक्ष स्वयंवरात भाग घेतल्याने सीतेशी विवाह करणे त्यांना क्रमप्राप्त होते. मात्र इतर 3 बहिणींचा विवाह होणे सर्वस्वी दशरथांच्या निर्णयावर अवलंबून होते. विवाहाची मागणी घालण्यापूर्वी कूड परिचय देणे अत्यंत आवश्यक होते. त्यामुळे सुरुवातीला औपचारिक विचारपूस झाल्यावर राजा जनकांनी शास्त्र संकेतानुसार राजा दशरथांना कूड परिचय दिला. राजा दशरथांनीही हा संवाद कोणत्या दिशेने जात आहे हे समजून घेतले. महर्षी वशिष्ठ आणि राजा दशरथांसमोर नम्र भावे हात जोडत राजा जनक म्हणाले, प्राचीन काळी निमी नावाचे एक थोर धर्मात्मा सम्राट झाले. त्यांच्या पुत्राचे नाव मिथी. सम्राट मिथींच्या नावावरूनच या राजधानीचे नाव मिथिला झाले. मिथींचे पुत्र सम्राट जनक. सम्राट जनक इतके बलाढ्य, यशस्वी आणि सदाचारी होते की मिथिलेच्या प्रत्येक महान सम्राटाला जनक ही उपाधी दिली गेली. जनकांचे पुत्र उदावसूंचे पुत्र धर्मात्मा नंदीवर्धन, नंदीवर्धनाचे पुत्र सुकेतू, पुढे सुकेतू यांचे पुत्र देवरात यांनी राज्य सांभाळले व बृहत्सरा नावाच्या प्रसिद्ध राजाला जन्म दिला. बृहद्रथांच्या पराक्रमामुळे आमच्या कुळाची कीर्ती सर्व विश्वात पसरली. बृहद्रथांना महावीर नावाचा पुत्र झाला. महावीरांना सुधृती, सुधृतींना धृष्टकेतू आणि धृष्टकेतूंना हृदय नावाचा पुत्र झाला. मिथिलेवर पुढे हृदयपुत्र मरुपुत्र प्रतिंधक तसेच प्रतिंधक यांचा पुत्र कीर्तिरथ यांनी राज्य केले. पुढे अनुक्रमे देवमेढ, विबुध, महिध्रक, कीर्तिरात, महोरामा, स्वर्णरोमा यांनी मिथिलेचे राज्य सांभाळले. स्वर्णरोमांना ऋस्वरोमा नावाचा पुत्र झाला. महोदय, राजा स्वर्णरोमा हे माझे आजोबा आणि ऋस्वरोमा हे माझे वडील. राजा ऋस्वरोमांना 2 पुत्रे झाले. त्यापैकी ज्येष्ठ पुत्र मी, राजा जनक, आणि दुसरा पुत्र कुशध्वज. राजा कुशध्वज हे सांकाश्य राज्याचे राजे आहेत. राजन, मी या महान कुळाच्या 2 कुमारिकांना तुमच्या 2 पुत्रासोबत राम आणि लक्ष्मणासोबत आजन्म व्रतस्थ जीवन जगण्याकरता अनुमती दिली आहे. आपली संमती असल्यास सीतेचा श्रीरामासोबत आणि उर्मिलेचा लक्ष्मणासोबत विवाह व्हावा. मी आनंदाने माझ्या 2 मुली तुम्हाला देत आहे. राजन, माझा नकार असण्याचे काहीच कारण नाही. गुरुदेव सांगतील त्याप्रमाणे राम आणि लक्ष्मणाचा विवाह संपन्न होईल. गुरुदेव, कृपया आम्हाला मार्गदर्शन करावं. राजा दशरथांनी महर्षी वाल्मिकींना विनंती केली. हे वीर, आज मघा नक्षत्र आहे. 3 दिवसांनी उत्तर फाल्गुनी नक्षत्र लागल्यावर दोन्ही राजकुमारांचा विवाह व्हावा. रामाच्या आणि लक्ष्मणाच्या उन्नतीकरिता हे नक्षत्र अत्यंत उपयुक्त आहे. विवाहापूर्वी गोदान, भूमिदान आणि स्वर्णदान करावे. सामान्य जनाच्या आशीर्वादाने हे कार्य सिद्धीस जाईल. राजा दशरथ आणि राजा जनकांनी महर्षी वशिष्ठांची आज्ञा स्वीकारून त्यांना वंदन केले. यानंतर मांडवी आणि श्रुतकीर्तीच्या विवाहाचा प्रस्ताव मांडण्याचे ठरले होते. राजा कुशध्वजांच्या वतीने
महर्षी विश्वामित्रच राजा दशरथांसमोर हा प्रस्ताव मांडणार होते. ते म्हणाले, तुमचे हे दोन्ही वंश लोकोत्तर आहेत. या वंशासमान महान वंश या पृथ्वीतलावर सापडणे शक्य नाही. त्यामुळे या दोन्ही वंशांचा स्नेहसंबंध अधिक घनिष्ठ व्हावा याकरिता मला एक महत्वाचा विषय आपल्यासमोर मांडायचा आहे. अवश्य मुनिवर, आम्ही आपला प्रस्ताव ऐकण्यास अत्यंत उत्सुक आहोत. महर्षी वरिष्ठांना समजायचे ते समजले. राजा दशरथाकडे बघत महर्षी विश्वामित्र म्हणाले, राजन, या प्रासादात राजा कुशध्वजांच्या 2 अत्यंत सुंदर आणि सुशील कन्याही उपस्थित आहेत. त्या देखील सीता आणि उर्मिलेप्रमाणेच तरुण विवाहयोग्य वयात आहेत. ज्याप्रमाणे सीता रामासाठी आणि उर्मिला लक्ष्मणासाठी योग्य आहे, त्याचप्रमाणे मांडवी दशरथ नंदन भरता करता आणि श्रुतकीर्ती शत्रुघ्नाकरिता अनुरूप आहेत. राजा दशरथांनी त्यांच्या या 2 बुद्धिमान आणि बलवान पुत्रांचा विवाह देखील त्याच दिवशी करावा असे मला वाटते. राजा कुशध्वज. विश्वामित्रांनी कुशध्वजांना बोलण्याची सूचना दिली. राजन, आमच्या महान कुळाचे वर्णन राजा जनकांनी केले आहेच. त्याच कुळात जन्माला आलेल्या माझ्या 2 मुली, मांडवी आणि श्रुतकीर्ती, या दोघींनाही तुम्ही सून म्हणून स्वीकारावे. राजा कुशध्वज म्हणाले, अयोध्येहून येथे येताना मी इतक्या मोठ्या आनंदाला अनुभवण्याकरिता मिथिलेत येत आहे याची मला कल्पना नव्हती. मात्र आज मी परमानंद अनुभवत आहे. एक पिता म्हणून माझे सर्वात महत्वाचे कर्तव्य इतक्या सहज पार पडेल असे मला वाटले नव्हते. पण आज महर्षी विश्वामित्रांच्या कृपेने हा मंगल दिवस बघता आला. राजन, मी आपला प्रस्ताव आनंदाने स्वीकारतो. राजा दशरथांनी संमती देताच राजा जनक उठले आणि त्यांनी विश्वामित्रांचे पाय धरले. गुरुदेव, आपल्यामुळेच हे शक्य झाले. मी आपला आजन्म ऋणी राहील. महर्षी वशिष्ठांना वंदन करीत जनक म्हणाले, महर्षी, आपल्यासाठी आता अयोध्या तशीच मिथिला, तुमचा या दोन्ही देशांवर समान अधिकार आहे. राजा जनकांचा नम्रभाव पाहून राजा दशरथही उठले आणि जनकांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, राजन, तुम्ही अनेक गुणांनी युक्त आहात. तुमच्या मुली देखील याचप्रमाणे सर्व गुण संपन्न असतील याबाबत मला शंका नाही. दशरथांनी जनकांना मोठ्या स्नेहाने आलिंगन दिले. 2 राजांमध्ये प्रस्थापित होणारे हे संबंध केवळ 2 कुटुंबांना जोडणारे नव्हते, तर संपूर्ण भारत वर्षात शांती प्रस्थापित करणारे होते. उत्तर भारताचा उत्कर्ष या भेटीचे सर्वात मोठे फलित होते व याचे भान त्या दोन्ही राजांसह महर्षी विश्वामित्र आणि महर्षी वशिष्ठांनाही होते. त्यामुळेच या 2 राजांचा स्नेहभाव पाहून ऋषींनाही आनंद झाला. मुहूर्त ठरला, मणे जुळली. अयोध्येच्या 4ही राजकुमारांच्या विवाह सोहळ्याला काही प्रहरांचा अवधी शिल्लक होता. दशरथांनी अयोध्येत असणाऱ्या भरत आणि शत्रुघ्नांनाही सर्व कुटुंबाला तात्काळ मिथिलेत बोलावले. इकडे मांडवी आणि श्रुतकीर्तीलाही कुशध्वजांनी मंगलवार्ता सांगितली. सगळीकडे लग्नाची लगबग सुरू झाली. एकाच वेळी मिथिला, सांकाश्या आणि अयोध्या या 3ही राजांचे संबंध विवाहाच्या निमित्ताने बांधले गेले. 2 नव्हे, 4 नव्हे, तर 8 तरुण तरुणींचा विवाह होणार होता. मिथिला नगरी एका ऐतिहासिक घटनेला बघणार होती. केवळ एका रात्रीचा अवकाश आणि प्रातःकालीच लग्नविधी सुरू होणार. उर्मिलेच्या अंगावर या विचाराने शहारे येत होते. ती शय्यासनावर पडल्या पडल्या उद्याची रात्र किती वेगळी असेल याचा विचार करीत होती. बालपणी मैत्रिणींसमान असणाऱ्या बहिणींसोबत बऱ्याचदा एकाच कक्षात झोपणारी मी कधी मोठी झाले, कधी एका कक्षात एकटीच झोपू लागले आणि उद्यापासून एका राजपुत्रासोबत राहण्यास उत्सुक झाले हे माझे मलाच कळले नाही. हे 3 टप्पे किती भिन्न आहेत. म्हणायला आयुष्य ही एक सलग क्रिया आहे, पण एकाच आयुष्यात किती बदल होतात. ज्याप्रमाणे आत्मा प्रत्येक शरीराला सोडत पुढे प्रवास करतो, त्याचप्रमाणे या जन्मातही हे शरीर त्याच्या मागच्या आवृत्तीला विसरत पुढे प्रवास करते. आज मी एकटीच या शय्येवर पडून आकाशात अस्पष्ट दिसणाऱ्या चंद्रकोरीकडे बघत आहे. उद्या मी त्या सुकुमार राजपुत्राच्या नयन नक्षत्रात हरवणार आहे. ते कसे असतील?
उर्मिलेच्या मनात सतत हेच विचार येत होते. गेले 2 दिवस 4ही बहिणी अत्यंत व्यस्त होत्या. कुणाचा शृंगार सुरू होता तर कुणी विविध वस्त्रांना परिधान करून योग्य वस्त्रांची निवड करत होत्या. आसपास आप्तांची, सखींची आणि दास्यांची वर्दळ होतीच. त्यामुळे उद्या काय होणार आहे, आयुष्य कोणते वळण घेणार आहे, याबाबत विचार करायला चौघींना फारसा वेळ मिळाला नाही. विवाहाच्या तयारीत 2 दिवस कधीही आले आणि गेले हे कुणालाही समजले नाही. कारण सुखाला क्षणिक असण्याचा शाप आहे आणि दुःखाला प्रदीर्घतेचे वरदान आहे. आनंदाचा सप्ताह साजरा करायचा म्हटला तरी तो कधी संपतो हे कळत नाही. मात्र एक लहानसे दुःखही कित्येक वर्षे स्मरणात राहू शकते. या क्षणिकतेचा किंवा प्रदीर्घतेचा विचार न करता पूर्णता वर्तमानात जगणाऱ्या विदेहकुलीन वधूंच्या मनात आता केवळ वरपक्षाला बघण्याची उत्सुकता होती. सीतेचे स्वयंवर झाले, मात्र ती रामांचा पराक्रम बघण्याकरता विश्रामगृहात उपस्थित नव्हती. उर्मिलेनेही लक्ष्मणाला पाहिले नव्हते, पण किमान राम आणि लक्ष्मण यांचा विवाह ठरताना मिथिलेत तरी होते. मांडवी आणि श्रुतकीर्तींचा विवाह भरत आणि शत्रुघ्नांसोबत ठरला तेव्हा ते दोघे बंधू मिथिलेतही नव्हते. त्यामुळे मांडवी आणि श्रुतकीर्तीला दास्यांकडून वराच्या रूपाचे, गुणांचे वर्णन ऐकणेही शक्य झाले नाही. जेव्हा भरत आणि शत्रुघ्नासह अयोध्येची वरात मिथिलेत दाखल झाली तेव्हा केवळ मांडवी आणि श्रुतकीर्तीलाच नव्हे तर सर्व मिथिलावासियांना अयोध्येच्या संपन्नतेचे दर्शन झाले. राजा दशरथ मिथिलेत आले तेव्हाच त्यांच्यासोबत अनेक सैनिक, संपत्ती आणि मंत्रीगण होते. आता अयोध्येचे राजकुळ मिथिलेत दाखल होताना त्यांच्यासोबत सहस्रावधी सैनिक आणि डोळ्यांना दिपवणारी संपत्तीही आली. मिथिलेला अयोध्येच्या सामर्थ्याचे दर्शन घडले. वधूंनाही आपण किती संपन्न आणि बलाढ्य राज्यवंशात प्रवेश करणार आहोत याची कल्पना आली. वस्तुतः मिथिलेमध्ये केवळ अयोध्येचे सैन्य आणि राजकुळ प्रवेश करत नव्हते, तर वरांचे आजोळही विवाह उत्सवात सहभागी झाले होते. सर्वप्रथम भरताचे मामा कैकेय नरेश मिथिलेत दाखल झाले. पाठोपाठ राजा दशरथांचे सर्व आप्त मिथिलेत येऊ लागले. एकाच मांडवात अनेक राजे, ऋषी, पंडित, कवी आणि योद्धे जमले. त्या सर्वांचे एकमेकांसोबत संबंध प्रस्थापित होणे हे सुद्धा सीता स्वयंवराचे फलितच होते. गेल्या 2 दिवसांमध्ये घडलेल्या या सर्व घटनांना डोळ्यासमोर आणत उर्मिलेचे मन भविष्याचा विचार करू लागले. एवढ्या मोठ्या राजकुळात राहताना किती शिष्टाचार शिकावे लागतील आणि आचरावे लागतील. त्यांच्या प्रथा परंपराही वेगळ्या असतील का? असल्या तर त्याची सवय व्हायला किती वर्ष लागतील? ती राजधानी किती मोठी असेल? अयोध्या जिंकणे केवळ अशक्य आहे अशी अयोध्या. इतक्या अभेद्य नगरीचे रक्षण करणारे सैनिक निश्चितच मोठ्या संख्येत सीमेवर पहारा देत असतील. आणि त्या नगरीच्या राजालाही प्रतिदिन किती समस्यांना सोडवावे लागत असेल. त्या राजाचे राजकुमारही कर्तव्य पालनात किती व्यस्त असतील. मलाही अनेक गोष्टींकडे लक्ष ठेवावे लागणार. न जाणे माझ्यावर कोणते उत्तरदायित्व असेल. राजसभेत मी प्रतिदिन सहभागी होऊ शकेल का? मैथिलीला जशी युद्धशास्त्रात रुची आहे तशी मला नाही. मला केवळ शास्त्र संवाद ऐकणे आवडेल. सर्वात महत्वाचे म्हणजे उद्या मला माझ्या प्रारब्धाचे दर्शन होणार आहे. उद्या मी एका राजपुत्राची धर्मपत्नी होणार आहे. त्यांच्या सोबतच आयुष्यभर जगायचे, त्यांच्याकरताच शृंगार करायचा, त्यांच्याकरताच स्वतः खंबीर व्हायचे आणि चांगल्या वाईट प्रसंगामध्ये त्यांच्या मागे उभे राहायचे. उद्यापासून माझ्या आयुष्याचे आयाम वेगळे असतील, पण ज्याच्यामुळे आणि ज्याच्यासाठी हे सगळे बदलायचे आहेत, हे सगळे बदल स्वीकार करायचे आहेत, तो तरुण कसा असेल ते आता उद्याच समजेल. उर्मिला रात्रभर स्वतःशीच बोलत होती. मनाला कितीही समजावले की उद्या त्या तरुणाची भेट होणारच आहे, तरी मन त्याची प्रतिमा रेखाटण्याचा प्रयत्न करत होती. नाही, आज झोपले नाही तर उद्या लाल झालेल्या डोळ्यांसह का लग्नमंडपी जायचे? तो सुकुमार माझ्या सौंदर्यावर लुब्ध होण्यापेक्षा माझ्या विनिद्र डोळ्यांकडे पाहून त्याचा आशाभंगच होईल.
उर्मिला गालातल्या गालातच हसली. मिथिलेच्या 4ही राजकुमारींचा विवाह एकाच मंडपात होणार आहे हे कळल्यावर मिथिलावासियांनी सभा मंडपाभोवती वधूवरांना बघण्यासाठी एकच गर्दी केली. राजा कुशध्वजांवर विशेष स्नेह असणाऱ्या लोकांनीही मांडवी आणि श्रुतकीर्तीला आशीर्वाद देण्यासाठी त्यांची उपस्थिती नोंदवली. 2 दिवसांमध्ये ज्यांना तातडीने मिथिलेला येणं शक्य झाले ते सर्व आप्त मिथिलेत दाखल झाले होते व काही तर थेट लग्न मंडपातच उतरले. शिवाय राजा दशरथांचेही स्नेही, आप्त आणि मित्र उपस्थित होते. विवाह सभेत हे सर्व आप्त, निकटवर्तीय, मंत्री, पंडित, स्नेही आणि मित्र आसनस्थ झाले होते. वेगवेगळ्या देशांचे लोक एकमेकांची भेट घेत होते. सामान्य जनांच्या गर्दीने मंत्र्यांना फारसा त्रास झाला नाही, मात्र राजकुळातील लोकांचे स्वागत आणि आतिथ्य करताना सर्व संकेत पाळणे हे अवघड काम होते. कुणाच्याही मनात रोष उत्पन्न होऊ नये याची जबाबदारी मंत्र्यांना घ्यायची होती. एकूणच लग्न सोहळ्याचे नियोजन करताना मिथिलेच्या मंत्र्यांचा चांगलाच कस लागला. विवाहाचा मंगल मुहूर्त जवळ येताच अयोध्येचे 4 राजकुमार मंडपात आले. चौघांचे शरीर वज्रासमान कठोर आणि तेजस्वी दिसत होते. खांद्यापर्यंत झुलणारे गर्द काळे केस, कपाळावर तिलक, चेहऱ्यावर संस्काराचे पवित्र तेज आणि बलशाली बाहू या सर्व वैशिष्ट्यांनी युक्त असणाऱ्या त्या देहांचे सर्वांना दर्शन घडले. वरांच्या आगमनानंतर वधूंना होमकुंडाजवळ आणण्यात आले. चौघींनी लाल रंगाची रुपेरी वस्त्रे, स्वर्णालंकार आणि पैंजणे धारण केलेली होती. चौघी अत्यंत रूपवान होत्या. वरपक्ष आणि वधूपक्ष समोरासमोर येताच राजा जनक होमकुंडाजवळ आले. राजा जनकांनी रामाला सीतेची, लक्ष्मणाला उर्मिलेची, भरताला मांडवीची आणि शत्रुघ्नाला श्रुतकीर्तीची ओळख दिली. वधूंना त्या सल्लज अवस्थेत पतीच्या डोळ्यात बघणे शक्यच झाले नाही. वधूवरांनी केवळ एकदाच एकमेकांकडे पाहिले. राजा जनकांच्या सूचनेनुसार वधूवरांच्या 4 जोड्या एकमेकांपासून ठराविक अंतर राखून होमकुंडाजवळ उभ्या राहिल्या. वैदिक मंत्रोच्चार सुरू झाले. त्या चौघींच्या आयुष्याला पूर्णतः बदलणारा क्षण आला. सर्व विधी पूर्ण झाल्यावर या 4 जोडप्यांनी ज्येष्ठांचा आशीर्वाद घेतला. राजा जनकांनी आणि कुशध्वजांनी त्यांचे अश्रू डोळ्यातच रोखले व नुकत्याच विवाहबद्ध झालेल्या आपल्या मुलींना आशीर्वाद दिला. उर्मिला तिच्या शेजारी उभा असणाऱ्या लक्ष्मणाचे शारीरिक वलय अनुभवत होती. तो इतरांशी कसा बोलतो, त्याचा आवाज कसा आहे आणि त्याचे वर्तन कसे आहे या सर्व बाबींकडे तिचे बारीक लक्ष होते. हीच अवस्था सीता, मांडवी आणि श्रुतकीर्तीची सुद्धा होती. चौघींनी होमकुंडाजवळ प्रथमच एका पुरुषाचा हात हातात घेतला होता. वधूवरांचे हात धरून होमकुंडाभोवती प्रदक्षिणा गेली. हिमालयाजवळ वसलेल्या राजांचे राजे त्या विवाह सोहळ्यात उपस्थित आहेत म्हटल्यावर देवताही मिथिलेत आल्या. प्रत्येक देवतेने आकाशातून पुष्पवृष्टी केली. गंधर्वांनी दिव्य वाद्य वाजवत वातावरणातील आनंद द्विगुणित केला. सर्वच अगदी अद्भुत आणि अवर्णनीय होते. विवाह सोहळ्यानंतर सर्व अतिथी विश्रामगृहाकडे गेले. एक रात्र वरपक्ष मिथिलेतच राहणार होता. त्यामुळे लग्नाची पहिली रात्र मिथिलेतच व्यतीत करण्याची संधी विदेह कन्यांना मिळाली. आता काय होणार? पतीसोबत काय बोलायचे? पुढे काय होईल? कक्षाच्या दिशेने जाताना चौघींचे पाय जड होऊ लागले. मनामध्ये जिज्ञासायुक्त भीती साठू लागली. या रात्रीचे महत्त्व चौघींना ठाऊक होते. लक्ष्मणाने उर्मिलेसोबत कक्षात प्रवेश केला. उर्मिलेला नेमके काय बोलावे, कोणता प्रश्न विचारावा आणि कोणत्या विषयाने बोलणे सुरू करावे यापैकी काहीच सुचत नव्हते. काल रात्री ठरवलेले प्रत्येक वाक्य आणि विषय कुठे हरवले हे तिलाही समजत नव्हते. त्यामुळे लक्ष्मणाने बोलण्याची सुरुवात करावी या उद्देशाने ती स्वतः काहीच बोलली नाही. लक्ष्मणाने मुकुटासह अन्न अलंकार काढले व तो सज्जाकडे गेला. आता त्याच्या मागे जावे की शय्यासनावर बसावे हे उर्मिलेला उमगले नाही. तिने पाणी पिण्याच्या निमित्ताने एक पेला उचलला आणि लक्ष्मण नेमका काय करत आहे हे गुपचूप हेरले. लक्ष्मण सज्जामध्ये शांतपणे उभा होता.
त्याच्या अंगावर कोणतेही अलंकार नव्हते. त्याच्या अंगाभोवती केवळ प्रकाशाचे आवरण होते. वाऱ्याची झुळूक येताच त्याचे केस हलकेच लहरत होते. त्या देहाकडे बघून उर्मिलेचे तारुण्य त्याच्याकडे खेचले गेले. ती सुद्धा सज्जाजवळ गेली. उर्मिलेच्या पैंजणाचा आवाज ऐकून लक्ष्मणाने मागे पाहिले. उर्मिलेने अजून कोणतेही अलंकार बाजूला काढून ठेवलेले नव्हते. ती दिवसभर ज्या वस्त्राभारासह मंडपात वावरत होती त्याच वस्त्रांचा परिधान करून लक्ष्मणासमोर उभी होती. विविध राजकुटुंबांना आणि मंत्र्यांच्या कुटुंबांना भेटून लग्नाचे सर्व विधी पूर्ण करून आणि आयुष्यातील सर्वात मोठ्या घटनेचा भार मनावर ठेवून दिवसभर राजप्रासादात वावरल्याने थकलेली उर्मिला रात्रप्रहरी सुद्धा तितकीच रूपवान दिसत होती. निसंशय तिला पाहून लक्ष्मणाचे मन मोहरले. लक्ष्मण उर्मिलेजवळ गेला. त्याने उर्मिलेचा थरथरणारा हात हातात घेतला आणि म्हणाला, तुला बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत. माझा संपूर्ण परिचय द्यायचा आहे आणि तुझे जीवनही जाणून घ्यायचे आहे. पण त्याकरिता उर्वरित जीवनात पुरेसा कालावधी आहे. आज केवळ आणि केवळ या सौंदर्याचे दर्शन घ्यावेसे वाटत आहे. उर्मिलेचा चेहरा लज्जेने लाल झाला होता. तिला काय बोलावे ते सुचत नव्हते. पण लक्ष्मण तिची प्रतिक्रिया ऐकण्यासाठी उत्सुक आहे हे जाणल्यावर ती म्हणाली, नाथ, आजचा दिवस किती आनंदाचा आहे. निसंशय आनंदाचा आहे. आजच्या दिवशी आपले मिलन झाले हे कसे विसरता येईल. हा दिवस आजन्म विसरता येणार नाही. तिला पुढे काय बोलावे हे सुचण्यापूर्वीच लक्ष्मण म्हणाला, देवी, मी काही प्रेम शृंगार या क्षेत्रातला जाणकार नाही. जाणकार असतो तर बहुधा युद्धशास्त्रात आणि राज्यशास्त्रात मला एवढे रमता आले नसते. मात्र आज तुझ्याकरिता योग्य उपमा शोधण्यात माझे मन व्यग्र झाले आहे. पण तुझ्या एवढी सुंदर व्यक्ती मी पाहिलीच नसल्याने कोणतीही दुसरी उपमा शोधून जगाची नाहक निंदा करू नये एवढंच मला जाण आहे. सूर्य, चंद्र, समुद्र अशा असंख्य शब्दांनाही उपमेची गरज असते. मात्र तुझी सुंदरता हीच एक स्वतंत्र उपमा आहे. तुमच्या या सुंदर शब्दांसमोर काय बोलावे हे मला सुचेनासे झाले आहे. उर्मिलेने मनस्थिती सांगितली. पहा, तुझे न बोलणेही तितकेच रम्य आहे. तुम्ही मला लज्जित करत आहात. माझ्याकरिता इतके सुंदर शब्द आजवर कुणीही उच्चारले नाहीत. मी असे काही बोलू शकतो हे मलाही आजच समजत आहे. खरोखर भगवंताने इतकं अनंत ब्रह्मांड उभं केलं, मात्र त्यात एक सौंदर्यवान एका स्त्रीला अनुपम का दिलं? माझा असा प्रश्न आहे. उर्मिला अक्षरशः लज्जेने चूर झाली आणि स्मित करत शय्यासनाजवळ आली. लक्ष्मण जवळ येताच ती म्हणाली, इतक्या दुष्टांचा नाश करणारे तुम्ही इतक्या तरल शब्दांनी मनोभाव व्यक्त करता असे मला वाटले नव्हते. विश्वाला तुमच्या व्यक्तिमत्वाची ही छटा अवगत नाही. त्यामुळे मी देखील प्रथमताच हे अनुभवत आहे. तुमच्याविषयी अनेकांनी मला कित्येक उत्तमोत्तम गोष्टी सांगितलेल्या आहेत. तुम्ही कसे असाल याबाबत मला खूप कुतूहल होते आहे. पण माझी स्तुती करणारी ही वेगळीच व्यक्ती माझ्यासमोर उभी आहे. समरांगण हे माझे खरे घर आहे असे मी म्हणतोच. शस्त्रशास्त्रावरही माझे प्रेम आहे. मात्र आज माझ्या मुखातून आपोआपच ही शब्दसुमने तुझ्यासाठी बाहेर पडत आहेत. लक्ष्मण आणि उर्मिला एकमेकांकडे पाहून स्मित करत होते. त्या दोघांमध्ये बहरणारे हे प्रेम येणाऱ्या काळातील घोर तपश्चर्येला बळ देणारी एकमेव शक्ती ठरणार होती. प्रातःकाली राजा जनक, राजा दशरथ, राजा कुशध्वज, महर्षी विश्वामित्र आणि महर्षी वशिष्ठ प्रासादातील एका भव्य दालनात एकमेकांचा निरोप घेण्यासाठी जमले होते. सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्टपणे झळकत होता. महर्षी विश्वामित्रांनी ज्या हेतूने रामांना मिथिलेत आणले तो साध्य झालाच. त्यासोबतच जनक, दशरथ आणि कुशध्वज या तिन्ही राजांच्या अपत्यांचाही एकाच मांडपात विवाह झाला. विवाहाच्या निमित्ताने या राज्यांमध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले. ते वेगळेच.
महर्षी विश्वामित्र राजा दशरथाकडे बघत म्हणाले, राजन, रामाची आणि लक्ष्मणाची तपस्या आता पूर्ण झाली आहे. त्यांनी हिस्र नरभक्षी राक्षसांपासून ऋषीगणांचे रक्षण केले व त्यामुळेच आमचा यज्ञ यशस्वी झाला. त्यानंतर मी दोघांना माझ्याकडे असणारी दिव्य अस्त्र शस्त्रे दिली. राम आणि लक्ष्मणाने त्यांचा अतिशय अचूक प्रयोग केल्याने ते शास्त्रविद्येत पारंगत झालेले आहेत. आता त्यांचा विवाह देखील झाला आहे. त्यामुळे ते प्रापंचिक जीवनात प्रवेश करण्यास सिद्ध झाले आहेत. तुम्हा सर्वांचे मंगल हो. मी एका नगरात फार वेळ थांबणे उचित होणार नाही. विश्वामित्रांनी जनकांकडे पाहिले. राजन, मी त्वरित उत्तर पर्वताकडे प्रस्थान करणार आहे. कौशिकीच्या तीरावर असलेल्या माझ्या आश्रमातील शिष्य माझी प्रतीक्षा करत असतील. त्यांचे अध्ययन खंडित होऊ नये. ऋषीवर, मी तुमचा आजन्म ऋणी राहील. तुमच्या मार्गदर्शनामुळे केवळ राम लक्ष्मण नव्हे तर भरत आणि शत्रुघ्नाचा प्रापंचिक जीवनाची अतिशय उत्तम अशी सुरुवात झाली. त्यांचे जीवन तुम्ही दिलेल्या विद्येमुळे तेजोमय झाले आणि तुमच्याच मार्गदर्शनामुळे सुखी सुद्धा झाले. केवळ मीच नव्हे तर इक्ष्वाकू वंश तुमचे ऋण लक्षात ठेवेल. ऋषीवर, मी तुम्हाला हे वचन देतो की माझ्या वंशातील प्रत्येक व्यक्ती तुमच्या रक्षणार्थ सदैव सिद्ध आणि कटिबद्ध असेल. कल्याणमस्तु. महर्षी विश्वामित्रांनी आसन सोडताच तिन्ही राजे आणि महर्षी वशिष्ठ उभे झाले. महर्षी, आपल्या भेटीने नेहमीच मन आनंदित होते. आपला स्नेह कायम राहावा. वशिष्ठ म्हणाले, अवश्य. ऋषीवर, विदेह कुळ देखील तुमचे ऋणी आहे. 4 दिवसांपूर्वी आम्ही एका उत्तम वराच्या शोधात होतो. मात्र तुम्ही केवळ सीतेकरिताच उत्तम वर योजला नाही तर उर्मिला आणि कुशध्वजांच्या कन्यांचाही विचार केला. त्यांच्याकरिता या संसारातील सर्वोत्तम वर सुचवून आमच्या आयुष्यात धन्य धन्य केले. मी आणि माझा बंधू कुशध्वज तुम्हाला सादर वंदन करतो. राजा जनकांनीही विश्वामित्रांचे आभार मानले.